नमस्कार मंडळी, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या मराठी यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. इथे तुम्हाला नीटचे सर्व कोर्स मिळणार आहे मराठी माध्यमातून. ठीक आहे, आजचा टॉपिक आहे न्यूरॉन. तर आपण टॉपिककडे वळूया. तर न्यूरॉन काय आहे, न्यूरॉनचं काम काय आहे, तो कशासाठी महत्त्वाचा ठरतो हे आपण पाहणार आहोत. तुम्हाला माहिती आहे, सेल आपण जेव्हा बोलतो, सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ अवर बॉडी असं आपण बोलतो. म्हणजे सेल, एक सेल, दोन सेल, तीन सेल असे खूप सेल एकत्र येतात आणि तेव्हा आपली बॉडी बनते. तसंच न्यूरॉन हा एक स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे. न्यूरॉन हा युनिट आहे कशाचा? न्यूरल सिस्टीमचा. ठीक आहे, जी न्यूरल सिस्टीम आपल्याला कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन करण्यासाठी मदत करते. आपल्या शरीराचं बॅलन्स, बॉडी बॅलन्स, मेंटली आपण जे बॅलन्स असतो तो कशामुळे असतो? तर या न्यूरल सिस्टीममुळे. मी अगोदर सांगितलेलं आहे, या अगोदर पण जे आपल्या बॉडीचे फिजिओलॉजिकल फंक्शन्स असतात ते दोन सिस्टीमवर डिपेंड आहेत. दोन सिस्टीम मिळून हे काम करतात. एक तर न्यूरल सिस्टीम आणि सेकंड आहे एंडोक्राईन सिस्टीम. तर आज आपण इथे न्यूरॉनचा अभ्यास करणार आहोत. तर न्यूरॉन काय आहे? ज्याप्रमाणे सेल इज द युनिट ऑफ अवर बॉडी, तसंच न्यूरॉन काय आहे? न्यूरॉन इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ न्यूरल सिस्टीम. ठीक आहे, एवढं तुम्हाला कळालं. इथे ही न्यूरॉनची डायग्राम आहे, ही आपण सविस्तर पाहूया. त्या अगोदर ही तुम्ही न्यूरॉनची डायग्राम इथे पाहू शकता की न्यूरॉन कसा दिसतो. असे अनेक न्यूरॉन एकत्र येऊन ही नर्वस सिस्टीम, न्यूरल सिस्टीम बनल्या जाते. ठीक आहे, न्यूरॉनची डायग्राम तुम्हाला दिसत असेल. ही कोणकोणते पार्ट आहे यामध्ये हे आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आपण न्यूरॉनची थोडीशी माहिती पाहूया. न्यूरॉन as a structural and functional unit of neural system. A neuron is a microscopic structure composed of three major parts, namely cell body, dendrites and axon. मी तुम्हाला सविस्तर खाली सांगते, त्या अगोदर एवढं हे आपण थोडंसं हे कंप्लीट करून घेऊया. The cell body contains cytoplasm with typical cell organelles and certain granular bodies called Nissls granule. Short fibers which branch repeatedly and projected out of the cell body called contain Nissls granule are called dendrites, and these fibers transmit impulses toward the cell body. तर चला आपण शॉर्टली मी इथं तुम्हाला सांगते आपल्या मराठी भाषेमध्ये. हे आहे न्यूरॉन, हे आहे न्यूरॉन. मी इथे पेन यूज करते आणि तुम्हाला सांगते, एक्सप्लेन करूया आपण. ही डायग्राम आहे न्यूरॉनची. आता न्यूरॉन काय आहे? न्यूरॉन इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ कशाचा? न्यूरल सिस्टीमचा. न्यूरल सिस्टीमचा हा स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे. असे अनेक न्यूरॉन एकत्र येऊन बनते न्यूरल सिस्टीम. तर ही न्यूरॉन मध्ये याची न्यूरॉन जो आहे त्याचं स्ट्रक्चर तीन पार्टमध्ये डिवाईड झालेला आहे. पहिला पार्ट आहे जो आहे सेल बॉडीचा. सेल बॉडीचा, ठीक आहे, सेल बॉडीचा हा वाला पोर्शन सेल बॉडी. त्यानंतर हा पोर्शन आहे ॲक्झॉनचा. हा एक पोर्शन झाला, हा सेकंड पोर्शन झाला आणि थर्ड आहे हे डेंड्राइट्स. हे डेंड्राइट्स हे थर्ड पोर्शन झालं. तर न्यूरॉन किती पार्टमध्ये डिवाईड केले गेलेलं आहे? तर न्यूरॉन तीन पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे. पहिला पार्ट आहे सेल बॉडी. इथे मी लिहिते सेल बॉडी. सेल बॉडी जी की कोणती आहे? ही सेल बॉडी. दुसरं काय आहे? दुसरं आहे डेंड्रिट्स. डेंड्रिट्स हे वन झालं, हे सेकंड डेंड्रिट्स. डेंड्रिट्स थर्ड जे आहे ते ॲक्झॉन.
थर्ड काय आहे? एक्झॉन. आता तुम्हाला कोणी विचारलं की न्यूरॉनचे किती पार्ट आहे, तर तुम्ही कधीच विसरणार नाही आणि तुम्ही सांगणार की न्यूरॉनचे 3 पार्ट आहे. न्यूरॉन काय आहे? ते न्यूरॉन इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम. ठीक आहे. न्यूरॉनची अजून माहिती आता आपण ही पाहूया. तर ही सेल बॉडी जी आहे ना, या सेल बॉडीमध्ये हे जे तुम्हाला ग्रॅन्युलर पोर्शन दिसत आहेत, हे ग्रॅन्युअल्स दिसत आहे, हे दिसत आहेत ना काहीतरी कचरा असल्यासारखं, त्याला निसल्स बॉडी म्हणतात. त्याला काय म्हणतात? निसल्स ग्रॅन्युअल्स म्हणतात. निसल्स ग्रॅन्युअल म्हणतात. आणि हे काय आहे? जसं आपल्याला माहिती आहे सेल असतो आपला, सेलमध्ये एक न्यूक्लियस असतं, सेलमध्ये सायटोप्लाझम असतं ना, तसंच सेम सायटोप्लाझम असतं. असंच हे न्यूरॉनच्या बाबतीत पण आहे. न्यूरॉनची ही जी बॉडी आहे ना, यामध्ये सुद्धा सायटोप्लाझम आहे. या सायटोप्लाझममध्ये सेंटरला एक न्यूक्लियससुद्धा आहे, जसं सेलमध्ये असतं. तर या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युअल्स आहे. त्याला एक स्पेसिफिक नाव दिलेलं आहे. हे ग्रॅन्युअल्स आहेत. मी इथे रेड डॉट दाखवते. हे ग्रॅन्युअल्स जे आहेत ना, ते काय आहे? निसल्स ग्रॅन्युअल आहेत. एवढं कळालं तुम्हाला. आता पुढे जाऊया. ही झाली सेल बॉडी. त्यानंतर इथे उल्लेख केलेला आहे डेंड्रिट्सचा. आता हे डेंड्रिट्स काय आहेत? डेंड्रिट्स काय आहेत? हे बघा, सेल बॉडीच्या सभोवताली ही अशी कव्हर केले गेलेले आहेत डेंड्रिट्स. डेंड्रिट्स अशी कव्हर केले गेलेले आहेत. आणि हे डेंड्रिट्स सेल बॉडीच्या अवतीभोवती आहेत. तर हा जो पोर्शन आहे, हा जो पार्ट आहे, जो सेल बॉडीच्या बाहेर निघालेला आहे, बाहेरच्या दिशेने, त्याला डेंड्रिट्स म्हणतात. ठीक आहे. आणि हे जे फायबर्स आहेत, याला आपण फायबर म्हणूया. जे फायबर म्हणजे काय? केसासारखे लांब पोर्शन जे निघालेलं आहे. ठीक आहे, याला डेंड्रिट्स म्हणतात. आणि हाच डेंड्रिट्स जेव्हा लांब होतो, जेव्हा त्याची लांबी वाढते, तेव्हा त्याला एक्झॉन म्हणतात. यापैकीच एखादा डेंड्रिट ज्याची लांबी जास्त वाढतच जाते, त्याला एक्झॉन म्हणतात. तर तुम्हाला इथे कळालं असेल, न्यूरॉनचे 3 पार्ट आहेत. एक तर सेल बॉडीमध्ये सायटोप्लाझम आहे, त्यामध्ये सेंटरला न्यूक्लियस आहे, आणि त्यामध्ये ग्रॅन्युलर जे पोर्शन आहे त्याला निसल्स ग्रॅन्युअल म्हणतात. आणि अवतीभोवती फायबर्स निघालेले आहेत, हे प्रोजेक्टेड फायबर्स आहेत जे बाहेरच्या दिशेने आहेत, त्याला डेंड्रिट्स म्हणतात. याचं काम काय आहे? याचं काम आहे की इम्पल्सेस जे मॅसेज येतो ते मॅसेज कॅच करायचा आणि सेल बॉडीपासून तो एक्झॉनकडे ट्रान्समिट करायचा. ठीक आहे. एवढं कळालं तुम्हाला. एवढं हे वरचं पोर्शन तुम्हाला कळाले असेल की कोणतं काय आहे. हे झालं. आता आपण स्टडी करणार आहोत या एक्झॉनची. एक्झॉनमध्ये इथे सचवान सेल आहे, मायलिन शीथ आहे, नोड ऑफ रणवीर आहे, एक्झॉन टर्मिनल आहे. तर हे काय आहे? तर हे एक्झॉन काय आहे? हे लॉंग फायबर आहे, डेंड्राइट सारखाच लांब फायबर आहे, ज्याचा शेवटी ज्या एंडिंगला तो ब्रांच आहे. ब्रांच म्हणजे फाटे फुटलेले आहे. तिथे आपल्याला इथे दिसत आहे ना वेगवेगळे, इथे दिसत आहे हे. ठीक आहे. एक्झॉनबद्दल आता माहिती जाणून घेऊया की एक्झॉनमध्ये कोणकोणता पार्ट आहे, कोणकोणता पोर्शन आहे, ते आता आपण पाहूयात. तर एक्झॉन मध्ये इथे आपण वाचूयात थोडंसं. ईच ब्रांच टर्मिनेट अ बल्ब लाईक स्ट्रक्चर कॉल्ड द सिनॅप्टिक नॉब. तर या एक्झॉनची जी एंडिंग आहे, जिथे ब्रांचेस पडतात, त्याला काय म्हणतात? सिनॅप्टिक नॉब म्हणतात. याला काय म्हणतात? सिनॅप्टिक नॉब म्हणतात. इथे पेन यूज करते मी. काय म्हणतात? सिनॅप्टिक नॉब म्हणतात. या एक्झॉनच्या एंडिंगच्या पोर्शनला, जिथे एक्झॉन ब्रांच्ड होतो, जिथे त्याचे फाटे फुटले जातात, त्याला सिनॅप्टिक नॉब म्हणतात. ठीक आहे. विच इज पजेस सिनॅप्टिक वेसिकल्स कंटेनिंग केमिकल्स कॉल्ड न्यूरोट्रान्समीटर. आणि याच्यामध्ये जे केमिकल्स असतं न्यूरोट्रान्समीटर, ते महत्त्वाचं आहे मॅसेज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी.
आपल्या शरीरामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मॅसेज पोहोचवण्याचं काम कोण करतं? न्यूरॉन, नर्वस सिस्टीम करतं. तर या नर्वस सिस्टीममधला जो न्यूरॉन आहे ते एकमेकाशी, आता अनेक न्यूरॉन आहेत आणि त्यापासून बनलेली आहे नर्वस सिस्टीम. तर हे अनेक न्यूरॉन एकमेकाशी कनेक्ट कसे होतील? तर हे जे इथं ब्रांच्ड पोर्शन आहे ना, आता इथे दुसरा न्यूरॉन कनेक्ट होईल, त्याचे डेंड्राइट्स याला लागून जातील. मग याच्यामधली जी माहिती आहे ना ती त्या न्यूरॉनमध्ये पास होईल आणि अशी करत करत ती ब्रेनपर्यंत पोहोचेल. ठीक आहे, एवढं कळालं. तर न्यूरो ट्रान्समीटर केमिकल्स असतं याच्यामध्ये. Axon transmit nerve impulses away from the cell body to the synapse or the neuromuscular junction based on the number of axon and dendrites. या नंबर ऑफ ॲक्झॉन आणि डेंड्रॉइड्स वरून याचे काही टाईपसुद्धा पडलेले आहेत. त्या अगोदर आपण या न्यूरॉनचं पूर्ण स्ट्रक्चर पाहूया. ठीक आहे, तर इथे देर इज अ ॲक्झॉन. 2 टाईपचे ॲक्झॉन आहेत. ठीक आहे, एक मायलिन शीथ जिथं कवर आहे तो, आणि जिथं नॉन मायलिनेटेड कवर आहे. हे बघा, इथं मायलिन नाही आहे, हे तुम्हाला दिसत आहे. इथे मायलिन आहे की नाही तुम्ही तर या फिगरमध्ये तुम्ही पाहू शकता की इथे सचवान सेल आहेत. इथे सचवान सेल आहे. तर हे सचवान सेल जिथे प्रेझेंट आहे ना तिथे मायलिन शीथ ही अब्सेंट आहे. इथे मायलिन शीथ ही अब्सेंट आहे. त्याच्या अपोजिट जो आहे ना इथे मायलिनेटेड शीथ आहे. म्हणजे जिथे सचवान सेल आहे त्यामध्ये तो पोर्शन हा अनमायलिटेड आहे आणि जिथे सचवान सेल नाही आहेत तो जो पोर्शन आहे तो मायलिनेटेड आहे. हा लक्षात ठेवा. तर हे मायलिनेटेड न्यूरॉन कुठं पाहायला मिळतात? तर ते स्पायनल आणि क्रॅनियल नर्वमध्ये पाहायला मिळतात. स्पायनल आणि क्रॅनियल कोणते? स्पायनल म्हणजे आपला स्पायनल कॉर्ड आणि क्रॅनियल म्हणजे आपल्या ब्रेन पोर्शनमध्ये मायलिनेटेड नर्व फायबर मिळायला मिळतात. मायलिनेटेड नर्व फायबर भेटतात आणि अनमायलिनेटेड नर्व फायबर कुठे असतात? तर ते ॲटोनॉमस आणि सोमॅटिक न्यूरल सिस्टीममध्ये. आता ॲटोनॉमस काय आहे, सोमॅटिक न्यूरल सिस्टीम काय आहे? तर ॲटोनॉमस न्यूरल सिस्टीम म्हणजे जे हृदयाचे जे फंक्शन आहेत त्यामध्ये येतं. तिथे हे अनमायलिनेटेड नर्व फायबर्स प्रेझेंट असतं. ठीक आहे, आणि मायलिनेटेड कुठं प्रेझेंट आहे? तर ते आपल्या ब्रेनमध्ये आणि स्पायनल कॉर्डमध्ये. आणि या दोन सेल्सच्या मध्ये, या 2 ॲक्झॉनच्या जे मायलिनेटेड शीटच्या मध्ये जो गॅप आहे त्याला नोड ऑफ रणवीर असं नाव दिलेलं आहे. त्याला काय नाव दिलं आहे? नोड ऑफ रणवीर. या गॅपला नोड ऑफ रणवीर. तर आता आपण सुरुवातीपासून इथे पाहणार आहोत. ठीक आहे, एकदा मी रिवाईज करते की यामध्ये काय काय आहे आणि त्यानंतर आपण लेक्चरला एंड करूया. हे न्यूरॉन आहे, कळालं तुम्हाला? हा न्यूरॉन आहे आणि न्यूरॉन काय आहे? नर्वस सिस्टीमचा युनिट आहे. अनेक न्यूरॉन बनून काय बनतं? तर नर्वस सिस्टीम बनतं. ठीक आहे, तर न्यूरॉनमध्ये 3 पार्ट आहेत. 3 पार्ट कोणते? एक तर डेंड्राइड आहे. पहिला पार्ट कोणता आहे? डेंड्राइड आहे. त्यानंतर सेल बॉडी आहे. सेल बॉडीमध्ये सायटोप्लाझम आहे, त्यामध्ये सेंटरला न्यूक्लियस आहे आणि जे ग्रॅन्युलर इथं आपल्याला ग्रॅन्युअल्स दिसत आहे त्याला निसल्स ग्रॅन्युअल म्हणतात. त्यानंतर या डेंड्राइट्सपैकीच एक डेंड्राइट जेव्हा लांब होतो, जे लॉंग फायबर आहे त्याला ॲक्झॉन म्हणलं गेलेलं आहे. ॲक्झॉन हा मायलिनेटेड शीथ असलेला आहे आणि अनमायलिनेटेड शीथ असलेला आहे. मायलिनेटेड शीथ जिथे आहे तिथे सचवान सेल अब्सेंट आहे, पण जिथे मायलिनेटेड शीथ नाही आहे तिथं सचवान सेल प्रेझेंट आहे. ठीक आहे, आणि या 2 सेलमध्ये जो गॅप आहे त्याला नोड ऑफ रणवीर म्हणलं जातं. न्यूरॉनच्या शेवटी म्हणजेच ॲक्झॉनच्या एंडिंगला, ॲक्झॉनची एंडिंग कुठे होते? एक ब्रांच्ड पोर्शनमध्ये होते, त्याला सिनॅप्टिक नॉब म्हणलं गेलेलं आहे. या सिनॅप्टिक नॉबचं काम काय आहे? तर इम्पल्सेस जे डेंड्राइड करून इन्फॉर्मेशन येते ती ॲक्झॉनमार्फत या सिनॅप्टिक नॉबपर्यंत येते आणि या सिनॅप्टिक नॉबपासून ही इन्फॉर्मेशन पुढे ट्रान्समिट केल्या जाते. या न्यूरॉनच्याच या ॲक्झॉनवरून याचे काही टाईप पडलेले आहेत.
न्यूरॉन इथे या फिगरमध्ये फक्त एक ॲक्झॉन आहे याला, ठीक आहे. इथे फक्त एकच तर इथे ॲक्झॉन आणि डेंड्राइट्सच्या नंबरवर इथे याचे काही टाईप पडले गेलेले आहे न्यूरॉनचे. तर ते टाईप कोणते आहे? मल्टीपोलार, बायपोलार आणि युनिपोलार, हे असे टाईप पडले गेलेले आहे न्यूरॉनचे. हे बेस्ड ऑन कशावर आहे? तर नंबर ऑफ ॲक्झॉन आणि डेंड्राइट्सवर. तर मल्टीपोलार म्हणजे काय? मल्टीपोलार ॲक्झॉन म्हणजे काय? तर मल्टीपोलार न्यूरॉन म्हणजे काय? तर विथ वन ॲक्झॉन अँड 2 or more डेंड्राइट्स. तर इथे जो न्यूरॉन आहे तो कोणता आहे? इथे जो न्यूरॉन डायग्राममध्ये आहे तो कोणता आहे? कमेंटमध्ये मला सांगा. तर या डायग्राममध्ये जो न्यूरॉन आहे तो आहे मल्टीपोलार न्यूरॉन. का? तर इथे 1 or more डेंड्राइट्स प्रेझेंट आहेत, एकापेक्षा जास्त डेंड्राइट्स प्रेझेंट आहेत आणि एकच ॲक्झॉन आहे. तर हा न्यूरॉन जो आहे हे मल्टीपोलार न्यूरॉन आहे. हा न्यूरॉन मल्टीपोलार न्यूरॉन आहे. तर आता त्यानंतर बायपोलार न्यूरॉन कसा असतो? तर बायपोलार न्यूरॉनला फक्त एक ॲक्झॉन असतं आणि एकच डेंड्राइट्स असतं. म्हणजे आता ते कसं? तर ही समजा हे डेंड्राइट्स आहे, हे आहे सेल बॉडी आणि इथे एकच ॲक्झॉन असतं, एकच असं डेंड्राइट्स आहे आणि ही सिनॅप्टिक नॉब. तर हे काय आहे? बायपोलार न्यूरॉन आहे. तर युनिपोलार न्यूरॉन कसं असतं? तर युनिपोलार न्यूरॉनमध्ये सेल बॉडी विथ 1 ॲक्झॉन. तर इथे फक्त डेंड्राइट्स ॲब्सेंट असतं युनिपोलारमध्ये, फक्त सेल बॉडी असते आणि याला एक ॲक्झॉन असतं. हे आहे युनिपोलार न्यूरॉन. तर हे युनिपोलार न्यूरॉन कुठं प्रेझेंट असते? जे आपण एम्ब्रॉयनिक स्टेजमध्ये, जे गर्भावस्थेमध्ये बाळ असतं त्या स्टेजला युनिपोलार न्यूरॉन असतात. बायपोलार कुठे प्रेझेंट असते? आपल्या रेटिना ऑफ द आयमध्ये. आपल्याला जर क्वेश्चन आला की रेटिना ऑफ आयच्या रेटिनामध्ये कोणते न्यूरॉन आढळले जातात? मल्टीपोलार, युनिपोलार, बायपोलार. तर तुमचं आन्सर काय असायला पाहिजे? बायपोलार. हे तुम्ही कसं लक्षात ठेवणार? आपले 2 डोळे असतात, बाय 2 डोळे, तर म्हणून बायपोलार. ठीक आहे. मल्टीपोलार न्यूरॉन कुठे प्रेझेंट असतात? तर सेरिब्रल कॉर्टेक्समध्ये. सेरिब्रल कॉर्टेक्स हा कुठे आहे? आपल्या ब्रेनचा भाग आहे. ठीक आहे. मल्टी टॅलेंटेड आहोत आपण, म्हणजे मल्टीपोलार, असं लक्षात ठेवा. ठीक आहे. तर मी आशा करते की इथे तुम्हाला हा टॉपिक कळालेला असेल. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणता टॉपिक तुम्हाला हवा आहे ते कमेंट करा. ठीक आहे. थँक्यू.